वेलकम टू टुडेज CET लेक्चर नंबर 7 लेक्चरामध्ये आपण आज पाहणार आहोत MCQ डिस्कशन ऑन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन मेथडवरती MCQ पाहून झालेत, डिस्कस करून झालेत. नाउ इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस्ड द MCQs ऑन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड केटोन्स अँड द कार्बोक्सिलिक ॲसिड, की ज्या आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन करून झालेले आहेत. त्याच्यावरती क्विक रिव्हिजन देखील आपली झालेली आहे. तर आपण आज याच्यावरती विचारले जाणारे MCQs पाहणार आहोत. MCQs मध्ये आपण 3 टाईपचे MCQs पाहतो. फर्स्ट वन क्लासिकल थिंकिंग, सेकंड वन क्रिटिकल थिंकिंग अँड लास्ट वन कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग. असे मी प्रश्न बाजूला सॉल्व केलेले आहेत की जे काही पहिले 5 प्रश्न आपण पाहणार आहोत. दीज वन आर द क्लासिकल थिंकिंग, सेकंड वन इज द क्रिटिकल थिंकिंग अँड लास्ट वन इज द कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग. असे आपण जनरली 3 टाईपचे प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत. सो सी वन बाय वन क्वेश्चन हियर. फर्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग विल बी इन गॅसियस स्टेट इफ रूम टेम्परेचर इज 25 डिग्री सेल्सियस. प्रश्न काय आहे पहा या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग विल बी गॅसियस स्टेट इफ इट रूम टेम्परेचर इज 25 डिग्री सेल्सियस. एक्सप्लेनेशनमध्ये आपण डिस्कस केलं होतं की रूम टेम्परेचरला काही कंपाऊंड हे काय आहेत तर गॅसियस फॉर्ममध्ये आहेत. ऑप्शन पाहूया आपण. ऑप्शन नंबर ए फॉर्माल्डिहाइड, ऑप्शन नंबर बी ब्युटॅनोन, ऑप्शन नंबर सी ॲसिटोन, ऑप्शन नंबर डी फॉर्मॅलिन. असे आपण एकंदरीत 4 ऑप्शन पाहिले. आता याच्यापैकी कोणता असा कंपाऊंड आहे की जो रूम टेम्परेचरला म्हणजे 25 डिग्री सेल्सियसला गॅसियस स्टेजमध्ये आहे. आपण पाहिलेल्या एक्सप्लेनेशनवरून आपण सांगू शकतो की अल्डिहाइड ज्याच्यामध्ये लोअर अल्डिहाइड्स आहेत की जे काय असतात गॅसियस ॲट रूम टेम्परेचर. मग जर पहिला ऑप्शन पाहिला तर फॉर्माल्डिहाइड आहे, दुसरा आहे ब्युटॅनोन, तिसरा आहे ॲसिटोन आणि डी आहे फॉर्मॅलिन. मग याच्यापैकी लोअर मेंबर असलेला अल्डिहाइड जो काय आहे तो फॉर्माल्डिहाइड. मीन्स ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 1. याच्यासाठी ए हा काय आहे करेक्ट ऑप्शन आहे, ज्याचा आन्सर आहे फॉर्माल्डिहाइड. नेक्स्ट वन फॉर्मॅलिन इज. आता आपल्याला नेक्स्ट वरती तुम्ही ऑप्शनमध्ये वाचलं की फॉर्मॅलिन म्हणजे काय. तर आता आपण पाहणार आहे फॉर्मॅलिन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये अल्डिहाइडचं कंटेंट असतं. पण मग किती कंटेंटमध्ये ऑप्शन पाहूया. 40% फॉर्मिक ॲसिड, 40% फॉर्माल्डिहाइड, 10% फॉर्मिक ॲसिड, 10% फॉर्माल्डिहाइड. आणि आपल्याला माहिती आहे की 40% फॉर्माल्डिहाइड किती 40% फॉर्माल्डिहाइड इज नथिंग बट द फॉर्मॅलिन. याला काय म्हटलं जातं फॉर्मॅलिन असं म्हटलं जातं. किती 40% फॉर्माल्डिहाइड. सो विच ऑप्शन इज द करेक्ट. ऑप्शन नंबर बी 40% फॉर्माल्डिहाइड इज करेक्ट. हा जो काही क्वेश्चन आहे हा प्रिव्हियस सिलेबसमधला आहे. पाठीमागचा जो काही सिलेबस होता त्याच्यामधला आहे, तरी पण आपण या ठिकाणी तो इथं एक्सप्लेन केलेला आहे. नेक्स्ट वन विच अल्डिहाइड इज इनसोल्युबल इन वॉटर. खालीलपैकी कोणतं असं वॉटर आहे की जे अल्डिहाइडमध्ये काय आहे इनसोल्युबल आहे. मग अल्डिहाइडच्या फिजिकल प्रॉपर्टी पाहत असताना आपण काय पाहिलं आहे की ज्याच्यामध्ये लोअर मेंबर्स जे काही आहेत ते काय असतात सोल्युबल असतात अप टू द कार्बन नंबर 4 की जे ऑक्सिजन कार्बोनिल ग्रुपमधला वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करत असतो. अँड हायर वन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. सो सी द ऑप्शन. फर्स्ट वन प्रोपॅनल, ऑप्शन नंबर बी इथॅनल, ऑप्शन नंबर सी ब्युटॅनल and option number D heptanal. Which one is the lower and higher? We can see propanol, ethanol and the butanol are lower member of aldehydes. So these are soluble in water and heptanol is the higher member of aldehyde. That's why it is insoluble in water.
सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 3. 3 साठी ऑप्शन नंबर डी हे काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट, which of the following forces explain the boiling point of aldehydes and the ketones? नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा ऐका. which of the following force explain the boiling point of aldehydes and the ketone? अल्डिहाइड आणि केटोन मध्ये असणारं असं कोणतं फोर्स आहे की जे बॉइलिंग पॉईंट एक्सप्लेन करतं. मग आता आपल्याला पुन्हा प्रिव्हियस नॉलेजकडे जायचं आहे आपल्या, की आपण अल्डिहाइड आणि केटोन मधलं जे काही नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स पाहिलं की ज्याच्यामध्ये पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असतो, की ज्याच्यामुळे काय तयार होतात, डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स तयार होतात. म्हणजे अल्डिहाइड आणि केटोनमध्ये असणारं इंटरमॉलिक्युलर फोर्स काय आहे, डायपोल डायपोल अट्रॅक्शन. सो द ऑप्शन सी हियर. फर्स्ट वन, ए हायड्रोजन बॉन्डिंग, बी वंडर वॉल्स फोर्सेस, सी डायपोल डायपोल अट्रॅक्शन्स अँड डी डायपोल डायपोल रिपल्शन्स. आता या दोघांपैकी आपल्याला ह्या 4 ऑप्शनपैकी हायड्रोजन बॉन्डिंग हा ॲसिडमध्ये आहे, वंडरवॉल फोर्स आपण याच्यामध्ये पाहिलेला नाही आहे. मग आपल्याला याच्यामध्ये राहिले 2 ऑप्शन, एक डायपोल डायपोल अट्रॅक्शन्स का डायपोल डायपोल रिपल्शन्स. पॉझिटिव्ह चार्ज असतील प्लस मायनस तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं, सेम चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं. मग आता आपण कार्बोनिल ग्रुपमध्ये पाहिलंय की ते डायपोल डायपोल कसे आहेत, पॉझिटिव्ह आहेत. एकाकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, कार्बनवरती ऑक्सिजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. सो हियर डायपोल डायपोल अट्रॅक्शन फोर्स इज द प्रेझेंट. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 4. 4 साठी ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. कोणता, डायपोल डायपोल अट्रॅक्शन्स, की आपण पाहिलं होतं कार्बोनिल ग्रुप आहे हा, की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज, कार्बन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. दॅट्स वाय हियर डायपोल डायपोल अट्रॅक्शन force explains the boiling point of aldehydes and the ketones. Next one, which of the following statement is wrong? खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे चुकीचं आहे असे विचारले. त्यासाठी आपण ऑप्शन पाहूया. ऑप्शन नंबर ए, द पोलर कॅरेक्टर ऑफ कार्बोनिल ग्रुप गिव्स राइज टू इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कॉल्ड डायपोल डायपोल अट्रॅक्शन्स. इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे कार्बोनिल ग्रुपमध्ये ज्याच्यामुळे डायपोल डायपोल अट्रॅक्शन्स आहेत. द लोअर अल्डिहाइड्स अँड केटोन्स आर सोल्युबल इन वॉटर. लोअर अल्डिहाइड्स आणि केटोन्स जे काही आहेत हे वॉटरमध्ये काय आहेत, सोल्युबल आहेत. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स आर लोअर दॅन दोज ऑफ नॉन पोलर अल्केन्स ऑफ कंपॅरेबल मॉलिक्युलर वेट. ऑप्शन नंबर डी, अल्डिहाइड्स अँड द केटोन्स आर incapable of forming intermolecular hydrogen bonding with themselves. मग याच्यामध्ये चुकीचं कोणतं विचारले. आता जर पहिलं आपण की ज्याच्यामध्ये म्हटलंय द पोलर कॅरेक्टर ऑफ कार्बोनिल ग्रुप राइज टू इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कॉल्ड डायपोल डायपोल अट्रॅक्शन, दिस वन इज द करेक्ट. कार्बोनिल ग्रुपमध्ये डायपोल डायपोल अट्रॅक्शन होतात, म्हणजे हे जो काही ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए हा बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. दुसरं काय म्हटलंय, द लोअर अल्डिहाइड्स अँड द केटोन्स आर सोल्युबल इन वॉटर. करेक्ट. अल्डिहाइड्स आणि केटोन्स जे काही आहेत लोअर मेंबर हे दोन्ही सुद्धा वॉटरमध्ये काय आहेत, सोल्युबल आहेत. ऑप्शन नंबर सी काय म्हटलंय, द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स आर लोअर दॅन दोज ऑफ नॉन पोलर अल्केन्स ऑफ कंपेरेबल मॉलिक्युलर वेट, आणि हे चुकीचं आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडचा सगळ्यात असतो, अल्डिहाइड आणि केटोनचा आहे का, नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी हा चुकीचा आहे. डी पाहूया आपण. अल्डिहाइड्स अँड केटोन्स आर इनकॅपेबल ऑफ फॉर्मिंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विथ देमसेल्व्स, आणि हे सुद्धा करेक्ट आहे. अल्डिहाइड आणि केटोन्स हे हायड्रोजन बॉन्ड तयार करतात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ॲटम इन द कार्बोनिल ग्रुप. दॅट्स वाय इट फॉर्म्स द हायड्रोजन बॉन्डिंग. So which one is the option correct? Option number C is the wrong. That's why option number C is the correct. Because in question asked which statement is the wrong. Wrong statement आपल्याला शोधायचं आहे, आणि या 4 स्टेटमेंट पैकी ऑप्शन नंबर C हे चुकीचं स्टेटमेंट आहे. So the option number C is the correct for question number 5. These one are the classical thinking question. Then nextly critical thinking of the questions. लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर. लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स हे काय आहेत,
ऑप्शन नंबर ए कलरलेस लिक्विड, ऑप्शन नंबर बी कलरलेस लिक्विड्स और पहिला आहे कलर्ड लिक्विड, दुसरा आहे कलरलेस लिक्विड, सी वॅक्स लाईक सॉलिड गॅसेस. लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड याच्यापैकी काय आहेत असं विचारले. कलर्ड आहेत का? नाही आहेत, त्यांना कलर नाही आहे. कलरलेस लिक्विड आहेत का? आहेत. बिकॉज लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर कलरलेस लिक्विड विथ इरिटेटिंग स्मेल और ओडर. हे आपण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पाहिलेलं आहे. वॅक्स लाईक सॉलिड कार्बोक्सिलिक ॲसिड असतात, पण ते कोणते? हायर कार्बोक्सिलिक ॲसिड. गॅसेस नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी कलरलेस लिक्विड इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 6. बी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 6. Then next one 7 number. Lower carboxylic acids are soluble in water due to. जे काही लोअर कार्बोक्सिलिक ॲसिड्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं ॲसेटिक ॲसिड. दिस वन इज द soluble in water due to the presence of OH group. It forms the hydrogen bonding, and formation of hydrogen bonding with water. It's also soluble in the water. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे ते वॉटरमध्ये काय असतात? सोल्युबल असतात. सो द लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. त्यांच्यामध्ये होणारं हायड्रोजन बॉन्डिंग ज्याच्यामुळे तो वॉटरमध्ये सोल्युबल आहे. मग आता आपण ऑप्शन पाहूया. ऑप्शन नंबर ए लोअर मॉलिक्युलर वेट. ऑब्वियसली लोअर कार्बोक्सिलिक ॲसिडचं लोअर मॉलिक्युलर वेट असणार आहे, पण त्याच्यासाठी हे त्याचं आन्सर नाही आहे. ऑप्शन नंबर बी हायड्रोजन बॉन्डिंग. ऑप्शन नंबर सी डिसोसिएशन इनटू आयन्स अँड डी इझी हायड्रॉलिसिस. मग याच्यापैकी एक रिझन आपल्याला माहिती आहे की ते वॉटरमध्ये सोल्युबल आहेत, कारण हायड्रोजन हा वॉटर बरोबर काय तयार करत असतो? हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असतो. त्यामुळे लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर सोल्युबल इन वॉटर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग, like option number B. So the option number B is the correct for question number 7. Then second 8 one, which class of compound shows hydrogen bonding even more than in alcohol? Question काय आहे पहा. Which class of the compounds which shows hydrogen bonding in even more than in alcohol? असं कोणतं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की ज्याचा बॉइलिंग पॉईंट हायड्रोजन बॉन्डिंग हे अल्कोहोलपेक्षा जास्त आहे? ऑप्शन काय आहेत पहा. फेनॉल्स, ऑप्शन नंबर बी कार्बोक्सिलिक ॲसिड, ऑप्शन नंबर सी इथर्स, डी अल्डिहाइड्स. आता अल्कोहोलपेक्षा जास्त आहे असं म्हटलं हायड्रोजन बॉन्डिंग. फेनॉल्समध्ये ऑलरेडी काय आहेत? OH रिंग आहे, त्याचे इलेक्ट्रॉन पेअर कशामध्ये असतात? कॉन्ज्युगेशनमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. So option number A is the incorrect. Option number B carboxylic acid which already contains OH group. So these one have the stronger intermolecular force of attraction which force hydrogen bonding. So the option number B carboxylic acid is the correct for question number 8. म्हणून B हे त्याच्यासाठी काय आहे? करेक्ट आहे. Then 9 number, when acetic acid is dissolved in benzene, its molecular mass. Acetic acid हे बेन्झीनमध्ये डिझॉल्व केलं तर त्याचं मॉलिक्युलर मास हे काय होईल? डिक्रीजेस, इन्क्रीजेस, आयदर इन्क्रीजेस ऑर द डिक्रीजेस, सफर नो चेंजेस. ॲसेटिक ॲसिड हे जर आपण बेन्झीनमध्ये डिझॉल्व केलं तर त्याचे काय होणार आहे? मॉलिक्युलर मास हे इन्क्रीज होणार आहे ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग. Next one, option number B is the correct for question number 9. 10th number, which compound is soluble in water? खालीलपैकी कोणतं कंपाऊंड वॉटरमध्ये सोल्युबल आहे? कंपाऊंड ए फॉर्माल्डिहाइड HCHO. ऑप्शन नंबर बी ॲसिटाल्डिहाइड. ऑप्शन नंबर सी ॲसिटोन CH3CO CH3. ऑप्शन नंबर डी ऑल. आता जर हे पाहिलं तर लोअर मेंबर आहे. दिस वन इज ऑल्सो लोअर मेंबर, दिस वन आर ऑल्सो लोअर मेंबर्स. हे काय आहेत तर
लोअर मेंबर ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे प्रिव्हियस थेरीनुसार लोअर मेंबर ऑफ अल्डिहाइड्स अँड द केटोन्स आर सोल्युबल इन वॉटर. जे काही अल्डिहाइड आणि केटोनचे लोअर मेंबर्स आहेत ते वॉटरमध्ये काय आहेत, सोल्युबल आहेत. सो द ABC ऑल आर करेक्ट. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. तीनही ऑप्शन बरोबर आहेत म्हणून ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 10. साठी डी हा ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट वन, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ॲसिटिक ॲसिड प्रेझेंट इन विनेगर. विनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिडचं पर्सेंटेज हे किती आहे. हा प्रिव्हियस सिलेबसमधला क्वेश्चन आहे, तरी पण आपण या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी घेतला आहे. विनेगर ॲसिड हे एव्हरीडे लाईफमध्ये आपण वापरलं जातं. मग त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण किती आहे हे आपल्याला थेरीनुसार माहिती असावं म्हणून आपण हे या ठिकाणी घेतलं आहे. नाव ॲसिटिक ॲसिड इन विनेगर इज 6 to 8%. ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण हे विनेगरमध्ये किती असतं, 6 to 8%. सो सी द ऑप्शन नंबर ए 6 to 8%, बी 70 to 80, सी 10 to 15, डी 19 to 100. So the option number A is the correct for question number 11. Then next, acetic acid as a dimer in benzene solution. This is due to acetic acid हे डायमर फॉर्म मध्ये आहे बेन्झीन मध्ये. कशामुळे? सो सी द एक्सप्लेनेशन. acetic acid डायमर फॉर्म मध्ये कसं तयार होतं पाहूया आपण अगोदर. acetic acid having formula CH3 C double bond O OH. Second molecule CH3 C double bond O OH. Now two molecules. In one molecule acidic hydrogen forms the hydrogen with another molecule of carbonyl oxygen, and like in that second molecule. So here it forms the hydrogen bonding. हे कशामुळे होतं? हायड्रोजन बॉन्डिंग मुळे होतं. So see the options. Option number A condensation. Option number B presence of carboxylic group. Option number C presence of alpha hydrogen. Option number D hydrogen bonding. So which option is the correct? Option number D is the correct for question number 12. 12 साठी D हे काय आहे? करेक्ट आहे. 13 फॉर्मॅलिन इज अ सोल्युशन ऑफ. पुन्हा क्वेश्चन रिपीट झाला पहा. फॉर्मॅलिन हे कशाचं सोल्युशन आहे? नाउ वी कॅन सी दॅट इन प्रिव्हियस फॉर्मॅलिन इज 40% ऑफ formaldehyde. So the formalin is solution of aldehyde or the formaldehyde. See the option. Option number A formaldehyde. Option number B acetic acid. C methyl alcohol. D acetaldehyde. So which one is the option correct? Option number A formaldehyde is the solution of formalin. फॉर्मॅलिन हे कशाचं सोल्युशन आहे? फॉर्माल्डिहाइडचं. म्हणून ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 13. 13 साठी ए हा काय आहे? करेक्ट आहे. 14 द नंबर ऑफ आयसोमेरिक अल्डिहाइड फॉर C5H10O. C5H10O पहा C5H10O याचे आयसोमेरिक फॉर्म किती दाखवतो? आयसोमर्स म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली, की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे मात्र स्ट्रक्चर्स हे काय असतील वेगवेगळे. मग आयदर तुम्ही याचे अल्डिहाइड काढा किंवा केटोन्स काढा कारण दोघांचा फॉर्म्युला सेम आहे. मी अगोदर एक काढून दाखवते. C5 1 2 3 4 5. सेकंड वन 1 2 3 4. Second one 1 2 3 1 2 3 4 5. ओके. अजून काय आहे बघा. सेकंड वन इज हियर CH3 CH2 CH CH3 CH1 1 2 3 4. So how many are isomeric form of C5H10O? 4. This one is the 1 2 3 and 4.
So the 4 isomeric for the molecular formula C5H10O. म्हणजे C5H10O या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचे किती स्ट्रक्चर काढता येतील की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल मात्र स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगवेगळा असेल की याच्यामध्ये नॉर्मल चेन आहे, ब्रँच आहे, ब्रँच आहे, ब्रँच आहे. सो द ऑप्शन नंबर विच ऑप्शन? ऑप्शन नंबर ए आहे 2, बी आहे 3, सी आहे 5 आणि डी आहे 4. सो द ऑप्शन नंबर डी लाईक डी इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 14. 4 आयसोमेरिक फॉर्म आपल्याला या C5H10O मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचे काढता येतील. नेक्स्ट वन, अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर इज कॉल्ड. अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर इज कॉल्ड डॅश डॅश. ऑप्शन आहे न्यूट्रलायझेशन, इस्टरिफिकेशन, पॉलिमरायझेशन अँड द सॅपॉनिफिकेशन. म्हणजे इस्टरचं अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे काय विचारलं? वी सी द ऑब्झर्वेशन. Ester CH3 C double bond O OCH3 on alkaline hydrolysis it gets CH3 C double bond O minus Na plus. Which on hydrolysis it gives the acetaldehyde or acetic acid. Now in this reaction here CH3 C double bond O OH. In this reaction for sodium salt of carboxylic acid. And we know the sodium or the potassium salt of higher carboxylic acid is nothing but the soap, and this reaction is known as the saponification. So the alkaline hydrolysis of ester is the saponification. So the option number D is the correct for question number 15. याच्यासाठी saponification D हे ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. So these one are the MCQs on physical properties of aldehyde, ketones and the carboxylic acid. या लेक्चरमध्ये आपण एक 15 MCQs फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड वरती डिस्कस केलेले आहेत. तुम्ही जर मार्केटमध्ये दुसरं गेलात तर ह्याचे बरेचसे पुस्तक अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही याचे अजून MCQs पाहू शकता, सॉल्व करू शकता. काही अडचण आल्यास मला तुम्ही पर्सनली फोन करून विचारू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक यू फॉर टुडेज लेक्चर.